लक्ष द्या की लवकर लवकर सामना सुरू करायचा आहे. टाइमपास करायचा नाही. आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. पुढचे सामने झाले पाहिजे. अंधार लवकर होते दिवे नमन पण बघायला जायचं चहा ठेवा. आकडे गेले दोघे जण नाश्ता करायच्या टायमाला. प्रथम समाप्तीनंतर बॉलिंग साठी आलाय तो प्रमोद. चहा नको तीन द्या तू गेली तीन घेतली चहा. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल प्रमोद याची. पहिलाच निर्धार चेंडू. नाश्ता घेतला. सुंदर कडवलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण तेवढंच तितकंच. 2 धावा पूर्ण केल्या त्या. कोणता संघ बॅटिंग कोण करते? शेरवली या संघाने. पाच टीम आहे शेरवलीच्या. हा मोठा आहे का गाव मोठा. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20. चालू दोन षटक धावसंख्येनंतर धावसंख्या होते ती 20 धावा झालेल्या आहेत. अशा भरून आणून द्यायचा.
राधाकृष्ण असोड आणि दत्तकृपा असोडने राधाकृष्ण टेटवली या संघाने लवकर समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. आपली प्रवेश पे आणि कॅप्टन दोघांनी पण लवकर आपला टॉच उठून घ्यायचा आहे. पुढचा होणारा सामना दत्तकृपा असोड आणि राधाकृष्ण टेटवली. स्कोर बोर्डवरती धावसंख्या पाप किती झालाय? 21 धावा धब्बलकावरती लागल्यात. समीर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्यात. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे व्हाईट बॉलची दाद मागत असा डॉट बॉल पुढे चेंडू पाहायला मिळेल. समीर गोलंदाजी मागवर सज्ज होतील. त्यांच्या समोर आहेत नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळेस देखील टॉपिक लागली जाते. झेल सोडला जातो. चुका केल्या जात आहेत आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड 23 आतापर्यंत धावसंख्या लागली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. आक्रमण जरूर झाले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांच्या डोक्यावर वळून सीमा पार. प्रॉपर बॅट्समॅनचा चांगला वापर आणि त्यावरती मिळाल्या 4 धावा. आई देखील फुलेंचा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि धावफलकावरती धावसंख्या लागली. स्कोर जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. यावेळेस देखील व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्कोर बोर्डवरती धावसंख्या लागली 29 धावा 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. नाही तू कुणाकडे बघायचं चेंडू चालला. यावेळेस देखील 4 धावांसाठी. झाले त्यांनी यावेळेस हो काय फटका पाहायला मिळाला. देखना फटका पाहतोय. यावेळेस देखील बॅक टू बॅक
मध्ये आतापर्यंत हाय स्कोर पाहायला गेले आहेत, कारण 39 धावा त्याच्या पुढे देखील जातील. पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॅटर्स. यावेळेस देखील शॉर्ट बॉल, त्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा चेंडू चालला सीमारेच्या पार. त्यांच्या माध्यमातून पाहायला 4 चेंडूवरती 18 धावा ठोकल्या गेल्या. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगली बॅटिंग, आणि त्यानंतर जर स्कोरबोर्ड वरती धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला, अर्थातच आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना दत्तकृपा वर्सेस राधाकृष्ण टेंबलेवाडी. तर दोन्ही संघांच्या दोन्ही संघांच्या संघनायकांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. राधाकृष्ण यायचं लक्षात घ्या. नाणेफेक करून घ्या, स्पीडअप करा. आजच्या दिवसातील आपल्याला अजून पुढील सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर येणार असतील 18 चेंडू आणि 44 धावा करायच्या असतील स्टार 11 कुंभारवाडी संघाला. स्टार 11 कुंभारवाडी हसवून संघाला येणारे 18 चेंडू आणि 44 धावा करायच्या आहेत बॅटिंग करत असताना टीमला. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू घेऊन येत आहेत सुरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सर्वोत्तम नाणेफेक जिंकून दत्तकृपा हसवून संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. स्पीडअप करा, लक्षात घ्या, स्पीडअप करा. चला
यावेळी शॉर्ट बॉल पहिल्या चेंडूवरती आक्रमण झाले दोन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमा पार 4 धावा. चेंडू पुन्हा एकदा सज्ज झाले बॅकअप साठी आहेत खेळाडू. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या घ्यायला लागली. यावेळी देखील चांगले चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल चांगले प्रत्युत्तर केले जाते. आता मात्र गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय 4 धावांसाठी चांगला फटका पाहायला मिळालाय. 4 धावांनी स्कोर बोर्ड धावसंख्या आपण पाहतोय. चंदू कुणाच्या बद्दल कुणाबद्दल आहे? पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत चंदू यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होती. षटक देखील संपतोय. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि बिली स्टाईल मध्ये आपल्याला षटक समाप्तीचा देखील इशारा केला जातोय आणि स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली 10 या यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. लॉन्डो कार्पेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो यावेळेस काय पाहायला मिळतंय. पुढचा दरवाजा उघडा ठेवला मागच्या बाजू आणि स्कोर बोर्डवरती धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. पुढे चेंडू पाहायला मिळेल. यावेळी संचलला पुन्हा एकदा फटक्याला जातोय. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न चालवला जातोय. फेकी चांगली पाहायला मिळते मात्र फेकीच आणि यावेळेस का पाहायला मिळते. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाहीये. स्पीडअप करा. लक्षात घ्या अजून आपल्याला 2 गट खेळवायचे आहेत. यावेळेस चांगला फटका. सो ब्युटिफुल. सो आली गे जस्ट लुकिंग लाईक वाव.
जाऊया आपण मागच्या दिशेने काय फटका खेळला गेलाय. मागील चेंडूवरती जर पाहिलं तसा चेंडू आला तसा लँड झालाय जो सीमारेषेकडे. पुन्हा एकदा आता मात्र शॉर्ट बॉलचा वापर आणि यावेळेस जोरदार अपील जरूर झाले का पाहायला मिळते. आणि विकेटचं पतन बॅक टू द पॅव्हिलियन. हा स्कोरबोर्ड वरती धावसंख्या लागली 21 धावा. हॅलो 21 धावा डबल कवरती लागल्या जात आहेत. स्पीडअप करायचं लक्षात घ्या. लेफ्ट हँडेड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मागपुरसाची होत. गोलंदाज आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत खर्च करतायत आपल्या गोलंदाजीवरती. यावेळेस वेळ करण्याचा प्रयत्न स्वरूपात एकदा मिळते. एखादा मिनिट धावसंख्या लागली 22 धावा दफलकावरती लागल्यात. आता मात्र हल्ले चढवावे लागतील. 44 धावांचं मोठं लक्ष पार करायचं असेल तर आता मात्र बॅटिंग करत असताना टीमला आता मात्र या ठिकाणी रन फुंकावं लागेल. कारण मोठं लक्ष आहे. आतापर्यंत गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. सुरेशांच्या माध्यमातून 40+ आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. अॅनिमेशन प्रॉपर झालं नाहीये. फटक्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि यावेळेस का पाहायला मिळते 4 धावांसाठी. चुकीला माफी नाहीये. स्कोरवरती धावसंख्या लागली 26 धावा. स्पीडअप करा. येणाऱ्या असतील 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. अजूनही येणारे 6 चेंडू अजूनही 18 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती एका मोठ्या फटक्याची गरज मॅच मध्ये येण्यासाठी. तसं बघायला गेलं तर हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने आहे. निश्चित स्वरूपात 6-18 समीकरण आहे निश्चित. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 6 टेटाली गावचे सुपुत्र आणि आमचे मित्र या पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नाव गाजलं जातं असे प्रशांत दादा कदम आज उपस्थित झाले. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी सन्माननीय आमचे ग्रामीण अध्यक्ष वसंतदादा मेंगे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे.
6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले स्वप्नील आणि त्यांच्या समोर आहेत लेफ्ट हँडर फलंदाज संतोष. पहिल्या चेंडूवरती आक्रमण जरूर झाले की आपण चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. दूरवरून आले नक्कीच. दूरवरून आले, बॅकअप केला, त्यानंतर एक हात चेंडूच्या मध्ये आणि त्यानंतर आपल्या संघासाठी एक धाव वाचवली जाते. चांगले क्षेत्ररक्षण आतापर्यंत जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात आपण पाहतो. येणारे 5 चेंडू अजून 15 धावांची आवश्यकता. हो, यावेळेस त्या दिशेने चांगला फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षण तंबल झाले आहेत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. आता मात्र येणारे 4 चेंडू 13 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील या 13 धावा डिफेन्स करणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला जाऊया आपण आजच्या दिशेने. दोन्ही फलंदाज बॅटर्स आपल्या संघाला विजय मिळवून देणार का? स्पीडअप करा सर, लक्षात घ्यायचं आहे अजून पुढील सामन्यात 2 गट खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये देखील. ओहो, यावेळेस काय सुपला आणि चेंडू चाललाय या ठिकाणी कलात्मक. ज्या ज्या वेळेला लक्षात घ्या संकट येतील त्यावेळेला स्वतःवरती आणि स्कोर बोर्डवरती रन करायचे असतील बॅटिंग करायचं टीमला 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. यावेळेस तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. एकदा मिळाले इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण त्यानंतर विकेटचं पतन टाकतो. स्पीडअप करा लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. मात्र एक सिंगल आले. आता मात्र कंपल्सरी चेस आहे. येणारा 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यानंतर होणारा सामना दत्तकृपा हसमंत वर्सेस राधाकृष्ण टेटवली. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे.
समोरच्या दिशेने पाहायला मिळालाय 4 धावा. ठीक आहे चल. आणि